कभी अपने जीवन में और अपने पूरी तरह से चिंताओं पर कभी फिक्र कर मत बंदे, कलम अपने बाड़ू मामा के हाथ में है। लिखने वाले ने तो लिख दिया तकदीर, लेकिन तेरे साथ ही है। फिक्र करता है क्यों, फिक्र करने से होता है क्या। रख अपने मामा पर भरोसा, देख फिर अपने जीवन में होता है क्या। प्रेमळ भक्तांनो, असेच या गुरु माऊलींचे, या ब्रह्मांड मालकांचे म्हणजे बाळू मामांचे संदेश सर्वात आधी प्राप्त करण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा, हे गुरु माऊली आम्ही तुझं लेकरू आहो असं कमेंटमध्ये टाईप करा। नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येकांकडे संदेश शेअर करा, ही आम्ही तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो। मित्रांनो, गुरु माऊली आज आपण सर्व भक्तांना काहीतरी बोलण्याकरिता खास या संदेशाद्वारे आले आहेत आणि सर्वप्रथम हा संदेश फक्त तेच ऐकू शकतील जे नक्की या गुरु माऊलींसाठी प्रिय भक्त असतील। कुठे नक्की देव दिसतो का नक्की कुणा मानवाला त्यासाठी नित्य शरण जावे लागते त्याला नक्कीच, म्हणून संकट समयी तोच धावून येतो नक्की। श्रीसंत सद्गुरू बाळू मामा रूपे तोच मदतीला आपण सर्वांच्या येतो, हे मात्र नक्की खरं आहे बरं। आपल्या आयुष्यामध्ये नेहमी विश्वास देवांवरती ठेवायचा आहे मित्रांनो। देव सांगत असतात, ओळखतो आवाज ओळखती खून, आपल्या भक्तांसाठी तो फिरत आहे अजून। त्याला उगम नव्हता, त्याला अंतही नाही, तो नक्की त्रैलोक्याचे नक्की स्वामी आहेत, नक्की नुसते संत नाहीत। त्यांचे स्मरण कर देहभान विसरून, तो हळूवार येईल अनुकानात सांगून जाईल, प्रेमळ भक्ता अहम गया नाही अभी जिंदा है। आमच्या भक्तांसाठी नक्कीच आम्ही अजून जिवंत आहो असे या गुरु माऊलींनी आपण सर्व भक्तांना सांगून गेलेले आहे। हे सर्वात मोठे पुण्य नक्की आपल्याला लाभले आहे बरं। नक्कीच याला जपणं हे आपल्या हातात आहे। जिथं असेल तिथं नक्की गरज असल्यावर बोला आणि जिथं गरज नाही तिथे कधी शब्दाचा उच्चारही करू नका बरं। नक्की एक शब्द तलवार आणि शब्द यांमधला फरकच नसतो कसला, हे दोन्हीही एक समान आहेत। नक्की दोन्हीही इजा तेवढेच करतात आणि वेदनाही तेवढं करतात बरं। म्हणून मित्रांनो, नेहमी लक्षात घ्या, तुम्ही तुमचे शब्द जितके जपाल तेवढं तुम्ही माणसं जपाल, मात्र जिथे गरज आहे तिथे मात्र बोला। प्रेमळ भक्ता, मी पाठवलेला आज हा देवीशाळी संदेश आज नक्की कोणत्याही परिस्थितीत याकडे दुर्लक्ष करू नको, कारण हा देवी स्वरूपी संदेश फक्त तुझ्यासाठी आहे। म्हणून कोणत्याही नक्की परिस्थितीमध्ये या संदेशाला दुर्लक्ष करू नका। मित्रांनो, आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये एक गोष्ट घालावी की या परमेश्वराची योजना नेहमी निराळी असते। आपण नक्कीच पूर्णपणे मर्त्य जीवनांनी त्यात नक्की ढवळाढवळ केली की बॅलन्स जातो, तोल बिघडतो। त्याची रचना पहा, तो तापट नक्की नवऱ्याला थंड बायको देतो व कंजूस नवऱ्याला मात्र उधळी बायको देतो। भगवंता कसली जोडीदारी देतो, म्हणून आपण त्याच्या नावाचे नेहमी खडे फोडतो, पण त्याची प्रत्येक योजना अचूक असते बरं। यावरती मात्र आपण सर्वांना विश्वास ठेवायचा आहे। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला कधी भगवंतांच्या चुका नक्की काढायच्या नसतात। जो भगवंतांची चूक काढतो तो मात्र आयुष्यात मागे सरत राहतो। नेहमी लक्षात घ्या, या संपूर्ण ब्रह्मांडाला काही दिवसात तयार करणारे हे ब्रह्मांड मालक नक्की आपण मनुष्याला कशा प्रकारे चालवायचं हे मात्र त्यांच्या हाताचा खेळ आहे। म्हणून लक्षात ठेवा, त्यांची प्रत्येक योजना ही अचूकच असते। आपल्याला नेहमी ते
हेतू समजत नाहीत, मग आपण दुःखी होतो. केवळ बाह्य देखाव्यावर भुलून कातडींचा रंग पाहून लग्न जमतो. आर्थिक बाजू नक्की आपण प्रत्येकजण पाहतो, सौंदर्य शोधतो, शिक्षणाचा अंदाज घेतो आणि केवळ रूपावर वाळून आयुष्यातील प्रत्येकजण निर्णय घेतो. मात्र प्रत्येक निर्णय मात्र या ब्रह्मांड मालकाचे असतात. हे मात्र ज्याला कळाले त्याच्या एवढा सुखी कोण नसते बरं. कोणतेही नातं निभावताना मात्र एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात ठेवावी, समोरच्याच्या नक्की मनातील आपली जागा ठाऊक असणे नक्कीच गरजेचे असते. विनाकारण भावुक होण्यात काही अर्थ उरलेला नसतो बरं, कारण आपण ते नाते नक्की फुलवत राहतो आणि समोरचा आपल्याला नेहमी पूर्णपणे येड्यात काढून निघत असतो. मित्रांनो, आपल्या माणसाच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण कोणता असतो? जिथे आपली चूक नक्कीच नसताना किंवा काही संबंध देखील नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला नेहमी वेगळी वागणूक दिली जाते. ते दुःख माणूस कधी सहन करू शकत नाही. मात्र या दुःखाला नक्की पाहून आयुष्य जर संपवाल तर नक्की तुम्ही तुमच्या येणाऱ्या आनंदाला मात्र नक्की पूर्ण दुर्लक्ष कराल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला मात्र कधी प्रत्युत्तर देत बसू नका. मात्र केवळ तुमच्यावर जो नेहमी हक्क गाजवत राहतो त्याच्या समोर निरुत्तर राहू नका, कारण हक्काने बोलणारा तुम्हाला नेहमी जीव लावत असतो, तर तुमच्यावर हक्क गाजवणारा मात्र तुम्हाला कमजोर नेहमी समजत असतो. बाकी सर्व तुमच्या हातात आहे. कशा पद्धतीने जीवन जगायचं हे ब्रह्मांड मालक आपण सर्व भक्तांना इतक्या प्रेमाने संदेश देत असतात. ऐकणे आणि तुमच्या कृतीमध्ये प्रत्येक संदेश, प्रत्येक वाक्य उतरवणे ही तुमच्या हातात आहे बरं. बाकी तुम्हाला काय करायचे हे नक्की तुमच्या आम्हीही हातात दिलं आहे. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव प्रत्यक्ष ज्याचे कर्म चांगले असतात त्याला इतका देतो की मागाला काही मात्र उरत नसते. मात्र त्यासाठी ठेवावा लागतो संयम, त्यासाठी करावा लागतो प्रत्येक दुःखांचा सामना, त्यासाठी रडावं लागते रातोरात. मग मात्र येतो तो सुखाचा दिवस. जगण्याची काही तत्त्वे नेहमी लक्षात घे भक्ता. आयुष्य कधीही नक्की दुसऱ्यांच्या काळाने व कळाने जगू नको, नाहीतर तुझ्या जीवनातील जो आनंद आहे तो आनंद मात्र संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जग. इतर लोक चालतात म्हणून तूही त्या वाटेवर कधी चालू नको बरं. तर नक्की जी वाट तुला तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचवेल ना, त्या वाटेवर मात्र नेहमी प्रवास कर. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय घेत असाल तर नेहमी स्वतःच्या मनाने घ्या. स्वतःच्या विचारसरणीने नक्की स्वतःच्या विचारसरणीने आयुष्य जगा. बाकी सर्व काही हे ब्रह्मांड मालक पाहून घेतील बरं. इतकं मात्र आपल्या हातात आहे. संगत जीवन जगताना संगत मात्र प्रचंड जास्त महत्त्वाची असते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. बाभळीच्या झाडाशेजारी एक केळीचे झाड वाढले तर बाभळीच्या काटाने त्याची संपूर्ण पाने फाटून जातात, हे नक्की खरं आहे. या उलट चंदनाच्या शेजारी जर लिंबाचे झाड वाढले ना, तर लिंबाच्या नक्की गाभ्याला चंदनाचा सुवास येतो. ज्याप्रमाणे रामाच्या सहवासात हनुमान धन्य झाले, श्रीकृष्णांच्या सहवासाने अर्जुन सर्वश्रेष्ठ योद्धा झाले. या उलट दुर्योधनाच्या सहवासाने भीष्म कर्ण सर्वश्रेष्ठ असूनही त्यांचा मात्र नाश झाला. आपण ज्यासोबत राहतो ना, त्याच्या विचारांना नेहमी राहणीचा, वागणीचा आणि अंमळ हा आपल्या विचारांवर नक्कीच आणि आपल्यावर असतो. संगतीने नक्की विचार श्रेष्ठ अथवा दूषित होत असतात, हे मात्र नक्की आहे. आणि सर्वात महत्त्वाचे असते, नक्की बिघडणं आपल्या हातात आहे, बाकी कोणाच्याही नाही. म्हणून सर्व या गुरुमाऊलींनी आपल्याला नक्की पूर्णत्व आपल्या हातात दिलेलं आहे. बाकी आपल्याला आयुष्य कसं जगायचं आहे मित्रांनो, हे देखील आपल्या हातात आहे. नेहमी देवाला आपण घाबरलो तरी काही नक्की हरकत नाही.
तरीही चालेल, मात्र आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या कर्मांपासून मात्र घाबरून राहावं लागेल बरं. कारण शिव्या असतील किंवा ओव्या असतील, शाप असतील किंवा आशीर्वाद असतील, निंदा असेल किंवा स्तुती असेल, सुख असतील किंवा दुःख असतील, यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार बरं. हा चैतन्य शक्तीचा नक्की स्वभाव धर्म आहे. चैतन्य शक्तीचा म्हणजेच अर्थात निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः भगवंती चुकले नाही. आपण तर नक्की माणसं आहो, याबद्दल हरकत नाही. प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, हे आयुष्य जगत असताना जर तुमच्याबद्दल कोणी वाईट शब्द काढत असेल, तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत असेल, तो नक्कीच आशीर्वाद समजा. होय, हसू नका किंवा विचारात नक्कीच पडू नका, त्याला नेहमी आशीर्वादच समजा. तुमची कोणी स्तुती करत असेल ना, तर ती एक प्रेरणा समजा. तुमच्यावर कोणी नक्की खोटे नाटे आरोप करत असेल, तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा. तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटले, तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची मात्र ताकद आहे असे नेहमी समजा. कारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल, तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई नेहमी समजून जागा. आणि उगाचच तुमच्याशी असलेले नाते कोणी तोडत असेल ना, तर तो तुमच्यातल्या नम्रतेचा विजय समजा. नेहमी लक्षात घ्या, तुमच्या नक्की सद्वर्तनाची कसोटी नक्की लागते तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात, हे मात्र असे आहे. म्हणून लक्षात ठेवा, असे जर तुम्ही समजाल, मग मात्र आयुष्यामध्ये कधीही दुःख येणार नाहीत. मित्रांनो, रामायणात 2 नक्की व्यक्ती अशा होत्या जे नक्कीच, एक बिभीषण आणि दुसरी केकी म्हणजे रावणाच्या राज्यात राहूनही बिभीषण बिघडला नाही. रामाच्या राज्यात म्हणजेच श्रीराम यांच्या नक्की राज्यात राहून केकेई सुधारलाही नाही. म्हणजेच सुधारणे आणि बिघडणे मात्र आपण सर्व व्यक्तीच्या विचारावर आणि स्वभावावर अवलंबून असते बरं, परिस्थितीवर कधीही नसते. बाकी लक्षात घ्या, बिघडणे देखील भगवंतांनी तुमच्या हातात दिले आहे आणि सुधारणे देखील तुमच्या हातात दिले आहे. आणि प्रत्यक्ष आपल्याला किती धन मिळवायचे आहे, किती आनंद मिळवायचा आहे, हे देखील या गुरु माऊलींनी आपण सर्वांच्या हातात आपल्याला दिली आहे. जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्राद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन नक्की थांबतो बरं. बस हाच जीवनाचा गोडवा आहे बरं. आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही, हे देखील खरं आहे. असा हा 2 घडीचा डाव यालाच म्हणत असतात, ते म्हणजे जीवन. म्हणून लक्षात ठेवा, याचे नाव असते जीवन. कधी बेहू नका पूर्णपणे. हे भगवंत नक्की तुमच्या सोबत आहेत. मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कालचा आणि आजचा रावण जळत असताना रावणाने हसून गर्दीकडे बघितलं. तपासा स्वतःच्या चारित्र्याला. मोठ्यानं त्यानं विचारलं, केलाय मी गुन्हा? सीतेचं अपहरण करण्याचा प्रयत्न नाही केला? नक्की मर्यादेची सीमा ओलांडण्याच्या नक्की दिवस ढवल्या? रस्त्यावर अब्रूचे लचके तोडतात नक्की सभ्यपणाचा आव दाखवून? नक्की दरवर्षी मला चालता? तुम्हा मानवापेक्षा राक्षस ठरलो भारी? केला नाही अपमान सीतेचा माझ्या कधी दारी? हुंड्याच्या लालसेपोटी तुम्ही हजारो सीता जाळल्या. वंशाच्या दिवसासाठी नक्की गर्भात कळ्या मारल्या. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. म्हणून नेहमी तुमच्या समाधानासाठी दरवर्षी आपण नक्की रावण पेटवतो हे सोडून द्या. मात्र आपण कसे वागतो हे नक्की पूर्णपणे आपल्यावर निर्भर आहे बरं. म्हणून कधीही जीवनामध्ये नक्की वागत असताना चांगल्या पद्धतीने वागा मित्रांनो. मृत्यू म्हणजे हा एक तमाशा आहे. म्हणून लक्षात ठेवा, बसलो होतो असाच एकदा अचानक समोर आला यम
आत्ता चल माझ्यासोबत देऊ लागला. नक्कीच दम, असे एक व्यक्ती सांगू लागला. हडबडून नक्की त्या व्यक्तीने म्हटले, असा अचानक आलास कसा? माझी लेकरं उघड्यावर पडतील, वेळ तरी दे मला जरासा, असं त्या व्यक्तीनं यमाला म्हटलं. ऐकून माझं बोलणं नक्की यम खद्दा खद्दा असला. तुझ्या विना कोणाचं नाही अडत, चल दाखवतो मी तुला, असे यमानं मात्र त्या व्यक्तीला म्हटला. नको नको म्हणत असताना त्याने प्राण नक्की त्या व्यक्तीचा घेतला होता. आत्मा तिथेच घुटमळत होता. तमाशा मृत्यूचा मात्र पाहत होता. सारे नातेवाईक जमा झाले. त्यात नक्की काही दुश्मन पण होते बरं. खूप चांगला माणूस होता बरं. माझ्या नावाने गळा काढत नक्की होते. नक्की असा तो व्यक्ती त्यावेळी म्हटला. नक्की माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गळबळून आलं. काय होईल माझ्या विना, उगाच असं वाटून राहिलं, असं त्या व्यक्तीने सर्व काही म्हटलं. नक्की त्याच्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या देखील झाल्या. वादावादीत काही गोष्टी हमरी तुमरी वर गेल्या. अशा पद्धतीने झालं. नक्कीच लाडायची लेक समजत होतं तो व्यक्ती त्याला. ती आईचे दागिने घेऊन बसली. आता कशाला लागणार तुला, हिशासाठी अडून बसली. सगळ्याचं वागणं बघून जीव नक्की त्याचा तुटत होता. खरं दुःख बायकोलाच असा नक्की त्याचा भ्रम होता. शिरून नक्की तिच्या मनात. तो नक्की ऐकलं तिच्या मनातलं. याचं करून थकले, आता जरा कुठे निवांत, असं म्हटले. नक्की ती यमाला लवकर घेऊन चल, असं त्या व्यक्तीने लगेच म्हणलं. आणि नरकातच राहतो अजून, आत्ता तरी स्वर्गात ने, असं त्या व्यक्तीने म्हटलं. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, या जीवनामध्ये सर्व गोष्टी आपल्या नाही, कोणी कोणाचं नाही. म्हणून आनंदाने जगा व या गुरु माऊलींचे म्हणजे बाळूमामांचे नेहमी नामस्मरण करा. एकदा म्हणा, श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं. भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे. धन्यवाद.